चला बातम्या प्लसला सुरुवात करूयात। एक काळ होता भारतात मोबाईल फोनची मागणी मोठी होती, मोठ्या प्रमाणावर ते आयात केले जायचे। गेल्या दशकात चित्र बदललं। 2014-15 मध्ये भारतात अवघ्या 18,000 कोटी रुपयांचे मोबाईल बनत होते। 2024-25 मध्ये हेच उत्पादन 5,45,000 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे। मोबाईल उत्पादन करणाऱ्या युनिट्सची संख्या 2 वरून जवळपास 300 झाली। निर्यातही 1,500 कोटी रुपयांवरून सुमारे 2 लाख कोटी रुपयांवरती गेली आहे। आज भारत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक आहे आणि भारतात वापरल्या जाणाऱ्या 99.2% मोबाईल फोनचं उत्पादन हे भारतात होतं। पण इथं मेख आहे। उत्पादन म्हणजे सुट्या भागांची जोडणी, असेंब्ली। उत्पादनाचा हा टप्पा भारतात यशस्वी झालाय। पुढच्या टप्प्याचं काय, तोच या धोरणाचा गाभा। यासाठी 2020 मध्ये सरकारनं मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी उत्पादन संलग्न योजना PLI आणली। उद्देश स्पष्ट होता। मोठ्या कंपन्या भारतात उत्पादन करतील, गुंतवणूक करतील आणि निर्यात वाढवतील। परिणाम, भारत आयातदाराकडून मोबाईल फोनचा निर्यातदार बनला। या योजनेतून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आली आणि उत्पादनाचा विस्तार झाला। पण मोबाईल हा फक्त स्क्रीन, बॅटरी आणि आवरण जोडून तयार होत नाही। त्यात डिस्प्ले, कॅमेरा मॉड्यूल, सर्किट बोर्ड, स्पीकर, मायक्रोफोन अशा अनेक घटकांची गरज असते। त्यापैकी अनेक घटक अजूनही परदेशातून येतात। म्हणूनच आता सरकारचं लक्ष बदललंय। केंद्रीय मंत्रिमंडळानं मोबाईल फोन उत्पादन योजनेला मंजुरी दिली। 5 वर्षांची ही योजना 2026-27 ते 2030-31 पर्यंत असेल। अर्थसंकल्पीय तरतूद आहे 62,500 कोटी रुपये। या योजनेत पात्र विक्रीवर 2.25 ते 5% प्रोत्साहन दिलं जाणार आहे। पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्थानिक सुटे भाग वापरणाऱ्यांना आणखी 1.5% अतिरिक्त प्रोत्साहन मिळणार आहे। त्यासाठी प्रमुख घटक आणि उपघटक किमान 25% मोबाईल युनिट्समध्ये देशांतर्गत स्रोतांमधून मिळणं आवश्यक असेल। म्हणजे सरकारचा स्पष्ट संदेश आहे, फक्त फोनची जोडणी भारतात करू नका, तर फोनमध्ये लागणाऱ्या गोष्टी भारतामध्ये बनवा। आता या योजनेचा सर्वात महत्त्वाचा भाग, भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी एक श्रेणी आहे, पण दुसरी स्वतंत्र श्रेणी आहे भारतीय मोबाईल ब्रँडसाठी। भारतीय ब्रँडला 5% प्रोत्साहन मिळेल आणि त्या फोनचा डिझाईन आणि संशोधन विकास भारतात झाला तर आणखी 3% म्हणजे एकूण 8% प्रोत्साहन मिळू शकतं। पण केवळ कंपनी भारतात नोंदणीकृत आहे म्हणून ती भारतीय ब्रँड होणार नाही। 51% अधिक भाग भांडवल भारतीय नागरिकांकडे असणं, व्यवस्थापन भारतीयांच्या नियंत्रणात असणं, बौद्धिक संपदा आणि ट्रेडमार्क भारतात असणं आणि देशात स्वतःची संशोधन विकास आणि डिझाईन क्षमता असणं आवश्यक आहे। आणि याचा परिणाम फक्त मोबाईल उद्योगापुरता मर्यादित राहणार नाही। योजनेच्या 5 वर्षांच्या कालावधीत देशात सुमारे 29 लाख कोटी रुपयांचं मोबाईल उत्पादन होण्याची अपेक्षा आहे। सुमारे 60,000 प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील। आज घडीला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात सुमारे 25 लाख रोजगार आहेत आणि मोबाईल उत्पादनात सुमारे 12 लाख लोक काम करतात। उच्च अचूकता उत्पादनाच्या क्षेत्रात महिलांचा वाटाही जवळपास 70%। 2025 मध्ये स्मार्टफोन हा भारताचा सर्वात मोठा स्वतंत्र निर्यात उत्पादन गट ठरला। आता पुढचं लक्ष केवळ जगासाठी मोबाईल बनवणं नाही, जगाच्या बाजारात भारताचा आपला स्वतःचा मोबाईल तयार करणे आहे। इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 2027च्या मध्यापर्यंत भारताचा पहिला सक्षम स्वदेशी मोबाईल ब्रँड उभा राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। त्यामुळे मोबाईल निर्मितीचं हे धोरण म्हणजे एका उत्पादनाची योजना नाही, जोडणी हबपासून तंत्रज्ञान आणि ब्रँड निर्माण करू पाहणाऱ्या भारताचा हा पुढच्या औद्योगिक झेपेचा आराखडा आहे।